डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. केंद्रीय शिक्षण मंत्री मुर्दाबाद 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 धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद 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 रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे प्रधान होश म्या शिक्षण मंत्री होश म्या सरकारच्या देशभरामध्ये आज मानसिक आर्थिक याला बळी पडलेला आहे. DYFIच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला आणि जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही. इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्याला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपर फुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? जेव्हा आम्ही म्हणतोय ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ती NTA रद्द करा, आम्हाला प्रायव्हेट एजन्सी मार्फत परीक्षा नको, सरकारने थेट परीक्षा घेतली पाहिजे. इतके विद्यार्थी आज लाखो विद्यार्थी या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यास करतायत. आज त्यांच्या मानसिकतेचा विचार हे सरकार करायला तयार नाही आणि 21 जूनला पुन्हा परीक्षा जाहीर केलेली आहे. प्रत्येक वेळी फॉर्म भरा, प्रत्येक वेळी पैसे भरा, हे कुणाच्या खिशात आणि कुणाच्या घशात जात आहेत हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही आज ठिकाणी धर्मेंद्र प्रधान, मोदी आणि शाह यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे. यानंतर आम्ही नुसतं दहन करणार नाही, या सरकारला घेराव घालणार आहे आणि सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हा आमचा DYFIचा इशारा आहे. नहीं चलेगा मोदी तेरे देश में मनुवाद नहीं चलेगा 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. महाराष्ट्रात लाखाच्या वर मुलांनी परीक्षा दिली होती. सोलापुरात सुद्धा हजारो विद्यार्थी परीक्षा दिली आहेत. परीक्षा दिल्यानंतर मुलांनी पास झाल्यानंतर मुलं पेढे वाटले आणि पेढे वाटल्यानंतर पेपर फुटला म्हणून जेच बोंब उडाली. त्याच्यानंतर ह्या मुलांवर प्रचंड मोठं दडपण आलं. 3 मुलांनी आतापर्यंत त्यांचा जीव गमावलेला आहे आणि केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, मुख्यतः शिक्षण खातं आज असून नसल्यासारखं आहे. धर्मेंद्र प्रधान नावालाच आहेत, तर त्यांनी नावाला न राहता ते नैतिक जबाबदारी स्वीकारून आज त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.